हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना उद्या भेटणार। मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून राष्ट्रपतींची भेट घेणार। मतदानानंतर जाहीर होणाऱ्या टक्केवारीमध्ये 1 ते 2 टक्केवारीचा फरक असू शकतो, मात्र 10% फरक असल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय। संजय राऊतांचं वक्तव्य। रात्री उशिरापर्यंत मतदान होत असल्यामुळे मतांच्या टक्केवारीमध्ये तफावत। विरोधकांकडून अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न। चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर। निवडणूक आयोग कोणत्या आधारे मतदानाची आकडेवारी वाढवत आहे? मतांच्या टक्केवारीमधील 10 ते 12% तफावत ही गंभीर बाब। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। शिंदे 2013 मध्येच 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते। आमदारांनी माघार घेतल्यामुळे शिंदेंचं बंड फसलं, राजन विचारे यांचा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, वरिष्ठांमध्ये चर्चा होती। राजन विचारेंच्या दाव्याला विजय वडेट्टीवार यांचा दुजोरा। एकनाथ शिंदे सर्व उघडपणे करतो, वडेट्टीवारांना माहिती आहे का? माहित असेल तर सोनिया गांधींना माहित असेल, मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। वैचारिक दृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक, त्यांची विचारसरणी सुद्धा आमच्यासारखीच। शरद पवारांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ। काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालेत, फक्त औपचारिकता बाकी। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। रांजणगाव एमआयडीसी परिसरात वेडेवाकडे प्रकार करणाऱ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर सरळ करतोच। अमोल कोल्हेंचं नाव न घेता अजित पवारांचा दम। शिरूर लोकसभेमध्ये अजित पवार घरातील उमेदवार देणार होते, मात्र पुन्हा पराभव नको म्हणून शिवाजीराव आढळरावांना उमेदवारी दिली। आमदार रोहित पवारांचा दावा। राहुल गांधींचा अदानी अंबानींसोबत असा कोणता करार झाला ज्यामुळे त्यांनी अदानी अंबानी यांच्यावर बोलणं बंद केलं? तेलंगणामधील सभेत नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।